सो नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा यूट्यूबसाठी आहे आणि खूप दिवसानंतर मी बनवत आहे. कारण बहुतेकदा आपले सगळे व्हिडिओ ज्योतिषशास्त्र आणि त्याच्यावरच असतात की कुठला प्लॅनेट राशी परिवर्तन झालं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या राशीवर काय होणार आहे किंवा नक्षत्रामध्ये कुठला प्लॅनेट गेला यावरून आपण नेहमीच बनवत असतो आणि तुम्हाला अवेअर करत असतो की काय गोष्टी होतील आणि काय गोष्टी आपण स्वतः कंट्रोल करायच्या. या सगळ्या गोष्टी यासाठी सांगत असतो की आपण जर काही लाईफमध्ये डिसिजन घेतोय, काही निर्णय घेतोय, तर त्याचा अंदाज आपल्याला येतो आणि त्यामुळे आपण मग तसे डिसिजन घेतो आणि स्वतःचं मन शांत ठेवण्यासाठी आपण ते उपायही करतो. तर आज ज्या गोष्टीवर मी बोलणार आहे ती आहे मॅनिफेस्टेशन. तर बहुतेकदा सगळ्यांना माहीतच आहे आणि सगळ्यांनी सिक्रेट हे बुक वाचलंच असेल. तर खूपदा काय होतं की आपले जे क्लायंट आहेत या क्लायंटना आपण बाकीचेही उपाय देतो आणि त्याचबरोबर काही गोष्टीसुद्धा मॅनिफेस्टेशनच्या सुद्धा सांगतो. इवन आपण जेव्हा पोर्टल असतात 7-7 पोर्टल, 6-6 पोर्टल, 8-8 पोर्टल या गोष्टीबद्दल नेहमी बोलत असतो. सो आता येणाऱ्या 8-8 पोर्टलबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक रील बनवणार आहे. पण त्याआधी आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट आपल्या करायची इच्छा असते, आता मी जसं सांगते की प्लॅनेट पोझिशन चेंज होतं तसं आपल्याला स्वभावामध्ये काही फरक जाणवतो. कधी-कधी मंगळ या प्लॅनेटमुळे जर तो चेंज होतो, तुमच्या राशीवर येतो, तर कधी-कधी खूप लोकांना खूप राग येतो किंवा खूप अशा भावना निर्माण होतात किंवा अशा गोष्टी निर्माण होतात जेणेकरून आपल्याला फार चिडचिड होते किंवा आपण चिडचिड करून रागवतो किंवा भांडण होतं. या सगळ्या गोष्टी व्हायब्रेशन होतात प्लॅनेटमुळे. सांगायचा मुद्दा हा की ह्या गोष्टी तर होणारच आहेत, पण स्वतःच्या मनाला शांत ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगला उपाय करणे हे गरजेचं असतं. प्लॅनेटनुसार तर आपण उपाय सांगतच असतो, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेन की एखादी गोष्ट जर तुम्हाला हवी असेल, लाईक एखादी गाडी हवी आहे तुम्हाला किंवा भरपूर असे पैसे हवेत किंवा एक सुंदरसं घर हवं आहे, अशा वेळेला जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करता, मनापासून काही गोष्टी मागता, तेव्हा त्या कंप्लीट होतात. पण कधी-कधी काय होतं, की लोकांचा ना मागण्याचा जो दृष्टिकोन म्हणणार नाही मी, मागण्याची पद्धत जी आहे, ती थोडीशी वेगळी होते किंवा काही गोष्टी अशा होतात, की तुम्ही वेगळ्या पद्धतीने मागता आणि ती चुकते. म्हणजे मॅनिफेस्ट करताना सुद्धा एक पद्धत आहे आणि त्या गोष्टीचा नीट समजून घ्यायला हवं. कारण मी तुम्हाला सांगेन जेव्हा कुठलीही गोष्ट तुम्ही मनापासून मागता, म्हणजे त्या जगामध्ये सगळ्यांच्या गोष्टी कंप्लीट होतात. त्यामुळे कुणीही मागू शकतं. पण त्या मागण्याचे जे व्हायब्रेशन असतात ते युनिव्हर्स ऐकत असतं. थोडक्यात मी तुम्हाला सांगेन, जेव्हा युनिव्हर्स या गोष्टी ऐकतं, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मिळतातही. पण त्या कशा मागायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो अफर्मेशन जेव्हा आपण करत असतो, तेव्हा एक लक्षात घ्या, युनिव्हर्स जे आहे म्हणजे हे ब्रह्मांड आहे, हे तुमच्या फीलिंग समजतं. तुम्ही काय मागताय, त्याच्या पाठीमागे कारण काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, याहीपेक्षा तुम्ही फील काय करताय हे जास्त महत्त्वाचं असतं. सपोज जर एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, तर मग तुम्ही खूप मनाने आणि फील करून त्या स्पेसिफिक शब्दाची रचना करून तुम्हाला ती मागावी लागते. कारण खूपदा काय होतं, की तुम्ही मागता वेगळं आणि ते येतं वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, की हे युनिव्हर्स जे आहे, हे तुमच्या फीलिंग्सला समजतं. म्हणजे तुम्ही सपोज मागताय, की मला गाडी हवी आहे, पण मनामध्ये भीती आहे, खरंच मला ही गाडी मिळेल का? एवढी मोठी सपोज तुम्ही BMW मागताय आणि तुम्ही म्हणताय, की BMW तुम्ही मागतेय, पण मला मिळेल का? माझ्याकडे येईल का? म्हणजे ही मनामध्ये शंका आणि बोलताना तुम्ही म्हणताय BMW मला मिळेल का? सो असं मागायचं नाही, कारण मग या सगळ्या गोष्टी तुमच्या अफर्मेशन कंप्लीट होत नाही. तुम्ही फील करायचं असतं. लाईक सपोज जर एखाद्याला गाडी हवी आहे, म्हणजे एखाद्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळे अफर्मेशन असतात. कुणाला खूप सुंदर घर हवं आहे, कुणाला गाडी हवी आहे, कुणाला काही वेगळ्या गोष्टी हव्या आहेत. तर तुम्ही त्या गोष्टी फील करा. लाईक की मला आता सपोज एखादी गाडी हवी आहे, तर मी म्हणेन की मला एक सुंदरशी BMW गाडी किंवा मर्सिडीज तुम्हाला जी हवी ती, त्या गाडीमध्ये मी बसलेली आहे, मी छान गाडी चालवत आहे, मला खूप छान वाटतंय. मी गाडी चालवत सगळ्यांकडे बघते आणि माझ्या गाडीकडे लोक बघतायत. थँक देवा, मला ही गाडी दिल्याबद्दल तुझे फार फार आभार. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की अशा पद्धतीने तुम्ही ते फील करायचं आणि नेहमी मागायचं. म्हणजे तुम्ही सकाळी बोलू शकता, हे 11 वेळा, दुपारी करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे फील करू शकता मनामध्ये.
म्हणजे बोलून तुम्ही ते फील करा. अशा जर तुम्ही भरपूर वेळा म्हणला तर सबकॉन्शियस माइंड जो असतो आपला तो काम करत असतो आणि मग युनिवर्स ते ऐकत असताना मग तशा घडामोडी युनिवर्समध्ये होतात, तशा अपॉर्च्युनिटी आपल्या लाईफमध्ये येतात आणि आपण त्या पद्धतीने वागतो, आपल्याकडे त्या गोष्टी आपोआप येतात. त्यामुळे तुमची पॉवर, तुमचं फीलिंग हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा अफर्मेशन करत असते तर माझ्या स्पेसिफिक काही गोष्टी आहेत त्याच मी करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी सांगत असते की मी माझ्या फॅमिलीबरोबर हॅपी, हेल्दी आणि सेफ आहे आणि तुझे फार फार आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही किती हॅपी आणि ग्रॅटिट्यूड करता, म्हणजे कृतज्ञता करता युनिवर्सशी, या निसर्गाशी. मग तुम्ही युनिवर्स म्हणा, देव म्हणा, की देवी थँकफुल राहा. म्हणजे जे काही आहे, आता मी या रूममध्ये आहे, देवा मी खूप खुश आहे, हे छान आहे, मला समाधान देत आहे. मी एक व्हिडिओ बनवते आणि ते व्हिडिओ माझे हजारो लोक बघतात, लाखो लोक बघतात. खूप खूप धन्यवाद देवा. आणि माझ्यामुळे जर एखाद्याची काही विश कंप्लीट होत असेल, त्याला हा सब्जेक्ट कळत असेल आणि अफर्मेशनचा आणि तो तशा पद्धतीने करत असेल, तो सुखी होत असेल, तो खूप खूप आभार. हे जेव्हा तुम्ही थँकफुल राहता, खूप पॉझिटिव्ह राहता, तेव्हा तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहतात तेवढीच पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येते. पण खूपदा लोक ना दाखवताना तो खूप पॉझिटिव्ह दाखवतात. मनामध्ये खूप साऱ्या शंका असतात, खूप सारे विचार त्यांच्या मनामध्ये असतात किंवा जे आहे त्याला थँक्यू न म्हणता माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे एक क्लायंट आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, चांगलं घर आहे, पैसा आहे, गाडी आहे, काही लोन नाही, काही नाही, पण ना तरीसुद्धा त्या नेहमी निगेटिव्ह बोलत असतात की माझ्याकडे हेच नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, मला हे मिळालं नाही आहे, मला हे कधी मिळणार. मग सतत जेव्हा तुम्ही निगेटिव्ह बोलता तेवढी निगेटिव्ह एनर्जी, आता युनिवर्सला हे कळत नाही की ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, पण ते तुमचं फक्त मनामध्ये काय आहे ते फील करणार. मग हे माझ्याकडे नाही, पण त्याच्या नाही हा शब्दाच्या ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या सगळ्या तुमच्याकडे ओढल्या जातात. हे नाही, मग तुम्हाला ते नेहमी दिसणार, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. तुम्ही जे फील कराल तेच तुम्हाला मिळतं. एक लक्षात घ्या की निसर्ग, क्वांटम थिअरी, फिजिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या मानवी जीवनामध्ये. एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला एक कळायला हवं की एनर्जी कॅन नॉट डिस्ट्रॉय. एनर्जी कधीही डिस्ट्रॉय होत नाही, ती फिरत असते. ती जे काही बोलाल, जे काही तुम्ही फील कराल, ते सगळी एनर्जी तुमच्यातून बाहेर जाऊन ती तुमच्याकडे परत येते. त्यामुळे पाठवतानाच जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी पाठवली तर येताना सुद्धा खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा. असं पॉसिबल होत नाही खूपदा की निगेटिव्ह गोष्टी होतात, खूपदा काही प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात. बट मी तुम्हाला सांगेन की ठीक आहे, त्यावेळेला अशा गोष्टी होतात, कारण जसं व्हायब्रेशन चेंज होतात, प्लॅनेट चेंज होतात, मूड स्विंग होतात, आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होतात. पण त्या काळामध्ये सगळं ठीक होईल. ठीक आहे, आता प्रॉब्लेम आहे, पण सगळं नक्की ठीक होईल. देव माझ्यासोबत आहे, युनिवर्स तू माझ्यासोबत आहेस, सगळ्या गोष्टी नीट करशील. असं जेव्हा फीलिंग कराल, असं जेव्हा तुम्ही फील कराल, बोलाल आणि थोडेसे कंट्रोल ठेवा, देवाचं नामस्मरण करा. आपण उपाय देत असतो राशी परिवर्तनाच्या वेळेला, सॉरी प्लॅनेट परिवर्तन जेव्हा राशीमध्ये होतं तेव्हा या गोष्टी पॉझिटिव्ह ठेवा, नक्की चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच मला सांगा. आपण वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या गोष्टीवर आठवड्यातून 2 दिवस तरी मी नक्की काढेन यूट्यूबसाठी आणि बनवेन. सो बेस्ट ऑफ